तर इकडे मवियातील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत उद्धव ठाकरेंनी मोठं विधान केलंय। शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी कुणाचंही नाव जाहीर करावं, जो चेहरा जाहीर कराल त्याला माझा पाठिंबा असेल असं विधान उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात केलंय। तर आपण पाहतोय महाविकास आघाडीचा मेळावा आज झालेला आहे आणि त्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलेलं आहे। मवियातील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत त्यांनी हे विधान केलंय। शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी कुणाचंही नाव जाहीर करावं, त्याला मी पाठिंबा देईल असं मोठं विधान उद्धव ठाकरे यांनी केलंय। या सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवार साहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचं जाहीर करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल। ज्याच्या जागा जास्त होतील नाही, आधी ठरवा आणि चला पुढे, मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये, ठरवा आधी। अनुभवाची पुनरावृत्ती नकोय मला। आम्ही 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष सेना भाजप युती जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री, आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो। कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, मग तुझी जागा मी पाडणार, माझी जागा तू पाडणार, तो आपली जागा तो पाडणार। म्हणजे पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं?